संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे याची चौकशी सुरू झालेली आहे। बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये सीआयडी कडून 1.5 तासापासून या दोघांचीही चौकशी सुरू आहे। नेकनूर ग्रामीण रुग्णालयात या दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशन येथे सीआयडी कडून चौकशी सुरू झालेली आहे। या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्यासोबत। विष्णू, 2 जणांना ज्या अटक करण्यात आलेली आहे त्या दोघांची आता सीआयडी कडून चौकशी सुरू आहे, त्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली, काय अधिकची माहिती आहे? सुदर्शन घुले आणि जो 2 आरोपी आज ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांची चौकशी कसून सुरू आहे। खरं तर पुण्यावरून त्यांना या ठिकाणी आणल्याची माहिती मिळते। हे नेकनूरचं पोलीस स्टेशन आहे आणि याच पोलीस स्टेशनमध्ये त्यांची मागील काही तासापासून जे आहे ते चौकशी सुरू आहे। खरं तर चौकशी नंतरच यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आलेली आहे, कारण पोलीस ज्यावेळेस अशा आरोपींना ताब्यात घेतात त्यावेळेस त्यांचं पहिल्यांदा मेडिकल केलं जातं। ते मेडिकल देखील नेकनूरच्या याच ठिकाणी केल्याची माहिती मिळत आहे आणि याच ठिकाणी जे सीआयडीचे लोक आहेत ते देखील दाखल झालेले आहेत, त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे। खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सुदर्शन हा मुख्य आरोपी मानला जातो। सुदर्शन घुले हा देखील याच ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं आणि त्याबरोबर सांगळे हे देखील याच ठिकाणी असल्याची माहिती मिळते। त्यांना आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणून केज कडे देखील हलवण्याची माहिती मिळत आहे। एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये जे फरार आरोपी होते त्या 3 फरार आरोपीपैकी 2 आरोपींपर्यंत पोलीस जे आहे ते या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतं। याच ठिकाणी त्यांची चौकशी सुरू असल्याची देखील माहिती मिळते।